नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आमची फॅमिलीची सहल चालली आहे पंढरपूर येथे। तसंच पंढरपूर झाल्यानंतर तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट आणि येताना जेजुरी असं। आणि आता आम्ही निघालेलो आहोत, तर चला तर आता बसमध्ये जाऊया आणि प्रवासाला सुरू करूया। फुल आनंदोत्सव आहे आता, आणि आता आतमध्ये बच्चे कंपनी बघूया काय करते। तर मंडळी, रात्रीचा प्रवास सुरू आहे आणि आता आम्ही आहोत एक्सप्रेस मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर टनलमधून चाललेलो आहोत। आणि बराच गाडीमध्ये गोंधळ आहे, जल्लोष सुरू आहे, पिकनिकचा एन्जॉयमेंट करतायत सगळेजण। आणि प्रवास नुकताच आरंभ झालेला आहे, तर आता आपण थांबूया रिफ्रेशमेंटसाठी। जर थांबलो तर आम्ही नक्की कुठे थांबणार ते पण दाखवेन, कारण की बरीच ट्रॅफिक आहे। सीझन असल्यामुळे ना शूट करणं अवघड होईल। तर पुढे आता जाऊया। तर मंडळी, ट्रॅफिक एवढी जबरदस्त भेटली होती ना आम्हाला, जवळजवळ आम्ही 3 तास ट्रॅफिकमध्येच होतो। आणि जस्ट अजून पुण्यात देखील पोचलेलो नाही आहे, पुणे पण अजून येणं बाकी। घाटामध्ये एवढी बरीच ट्रॅफिक होती, तर ट्रॅफिकमुळे मित्रांनो अजून पुणे देखील गाठलेलं नाही आहे। तर गुड मॉर्निंग, शुभप्रभात। आम्ही आता आज पूर्ण फॅमिली पिकनिक निघालेली आहे आणि सगळं देवदर्शन आहे। देवदर्शनामध्ये पहिलं तर पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट असं सगळं आम्ही फिरणार आहोत देवदर्शनासाठी। आणि आता आम्ही कासोर्डी या इकडे ठिकाणी पोहोचलेलो आहोत सकाळी। आणि सगळे आता चहा वगैरे घेत आहेत। त्याच्यानंतर पुढचा प्रवास थोडाफार दाखवू आणि त्याच्यानंतर मग एकंदरीत कसा ट्रिप आहे हे पण तुम्हाला सांगेन। आणि बाकी आता सगळे चहा वगैरे करतायत, तर आपण आता आजूबाजूचा जरा देखावा बघूया। चहा नाश्ता चालू आहे आणि बरोबर हायवेला लागून असं सगळं इथे हा रोड आहे। बऱ्यापैकी इथे थंडी आहे आणि गारठा असा जाणवतो, गारवा आहे 15 डिग्री। आणि ही सगळी गोपाळ मंडळी चिल्ली पिल्ली सगळे चालले आहेत आता बसमधून। आता धमाल येणार आहे। हो, चला मग आता धमाल करूया। ठीक आहे, जा लवकर सेंटर लॉस
सुंदर अशी सुरुवात झाली मित्रांनो दिवसाची. समोर एकदम चांगलं सुंदर दृश्य दिसतंय बघा. सूर्यनारायण येत आहेत आता, हळूहळू मानवर काढतायत आणि अतिशय थंड असं वातावरण. प्रवासात खूप मजा यायला लागली आता आणि असंच गारेगार वातावरणात ना आता पुढचा प्रवास. आणि आता आपण बघूया बाहेर सूर्यनारायण साक्षात आता आपल्याला दर्शन देतीलच, तोपर्यंत वाट बघूया. आणि असंच गप्पा गोष्टी करत आम्ही आता पुढे चाललो आहे. तर एकंदरीत आम्ही मुंबईहून बस केली आणि बसचे जवळजवळ ठरल्याप्रमाणे एक 40,000 रुपये सांगितले होते आम्हाला. 30 सीटर बस आहे. तर पुढचे मी तुम्हाला डिटेल्स याच्यात सांगेनच टप्प्याटप्प्याला, की कारण की आपण प्रवासात जेव्हा निघतो तेव्हा आपण एक बजेट ठरवून जातो. त्या बजेटमध्ये जर झाली पूर्ण सहल तर मजा असते, पण कधीही बजेटमध्ये होत नसतं. क्वचित वेळेला बजेटमध्ये होतं. पण मी याचा टोटल खर्च तुम्हाला मी सांगेन किती फिरलो आणि कसं. तर आता आपली जी पहिला जो टप्पा आहे हा मुंबईवरून डायरेक्ट थेट पंढरपुरात. आणि आज पंढरपुरात जेव्हा आम्ही पोचू तर व्यवस्थित तिथे राहण्याची सोय कशी आहे, कारण की जसं सीझन असल्याप्रमाणे ना तर बहुतेक एकादशीमुळे आज प्रचंड गर्दी असणार आहे पंढरीत. तर आता आपण पुढे जाऊया. थेट तिथे आता पोचल्यावर कळेल आपल्याला पंढरीमध्ये काय. साक्षात सूर्यनारायण आपल्याला दिसतात बघा, दर्शन दिलेलं आहे. मस्त एकदम छान असा सूर्य आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि हायवे पण खूप सुंदर आहे. रस्त्याला खड्डे कमी आहेत, त्याच्यामुळे त्रासदायक नाही आहे, प्रवास खूप सुखकर आहे. तर तुम्ही नक्कीच या रस्त्याने गेला असाल तर तुमचा अनुभव पण शेअर करा कमेंटद्वारे. आणि आपण आता पुढे हळूहळू आता पंढरीच्या वाटेला आपण जात आहोत. आतुरता आहे दर्शनाची, विठ्ठलाची, सावळा विठ्ठल याला पाहण्याची. तर बघू, म्हणजे नक्की आता एकादशी असल्यामुळे ना प्रचंड भाविक मोठ्या संख्येने तिकडे असतील, वारकरी पण असतील. तर आता नक्की दर्शन कसं मिळतं काय हे महाराजांवरतीच आहे. पंढरीनाथ महाराज त्यांनी आपल्याला दर्शन देतीलच नक्कीच. चला असो, सुरुवात तर झाली आहे प्रवासाची. आता पुढे आपण पाहूया राहण्याची सोय कशी आणि आम्ही थांबलो आहे कुठे. तर मंडळी आम्ही लांब मोठा प्रवास करून शेवटी ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला होता. तर आम्ही ऑलरेडी लेट आहोत आणि शेवटी पंढरपुरामध्ये आम्ही पोचलेलो आहोत. तर आता पंढरपुरात आमची राहण्याची व्यवस्था तर झालेली नाही आहे, कारण की एकादशी पण आहे आज आणि त्यात सुट्ट्या असल्यामुळे ना, जसं मगाशी म्हटलं मी की आज दर्शनासाठी म्हणजे भक्तगण भाविक लोक बरीच आलेत. त्याच्यामुळे जागा मिळणं मुश्किल आहे. तरी पण एक प्रयत्न करू आणि नक्कीच काय होतं आहे बघू आता पुढे. तर आता आम्ही पोचतो आणि लवकरात लवकर मित्रांनो, शहराच्या मध्यभागी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आपण पाहतोय. तर नक्कीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आणि जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी असं म्हणत आता आपण पंढरपूर नगरी साक्षात विठू माऊलीचं दर्शन तर घेणारच आहोत. पण आता शिवाजी महाराजांचं प्रथम दर्शन झालं, त्याच्याहून काय म्हणजे दुसरं वावगंच नाही, काय मजा आली महाराजांचं दर्शन घेऊन. तर आता आपण पुढे वळतो आहे राहण्याच्या ठिकाणी. तर मित्रांनो, आता आम्ही भक्तनिवासामध्ये आलेलो आहोत चौकशीसाठी. कारण तर बऱ्याच ठिकाणी चौकशी झाल्यानंतर आता देखील हे देखील कळलेलं आहे की भक्तनिवास देखील इथे पूर्णपणे फुल आहे. तर आता चौकशीसाठी मामा पुढे गेलेले आहेत. तसंच माझे दोन्ही भाऊजी आहेत, एक राजेश आणि राजू, आम्ही एकत्र जातो आहे. नक्की आतमध्ये चौकशी झाल्यावर कळेल की बुकिंग मिळते की नाही. नाही मिळाली तर मग आपण दुसरीकडे व्यवस्था करायला लागेल. चला बघूया आता. इथंच टाईम जाईल फिरायला. तर मित्रांनो, हे जे भक्तनिवास आहे ते श्री गजानन महाराजांचे संस्थान आणि गजानन महाराजांचे जे संस्थान आहे त्यांच्याद्वारे इथे सेवा केली जाते. इथे जागा फुल आहे. हरी माऊली, पांडुरंग पांडुरंग. आज पंढरीच्या दर्शनाला बघू शकता एकादशीचा दिवस असल्यामुळे प्रचंड संख्येने आज इथे तुम्हाला भक्तगण दिसत आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, पंढरी नगरीत बघू शकता
ह्या पंढरपुरी बाजारपेठ आहे ही. अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठू माऊली यांच्या दर्शनाची आज बघू शकता एकादशीची गर्दी, भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आणि असंख्य भक्त आज या दर्शनाला पंढरपूर नगरीमध्ये गर्दी करून आहेत. अतिशय भक्तिभावाने भजन कीर्तन करत आज बघू शकता तुम्ही भक्तगण, वारकरी, आपले बांधव आपली संस्कृती जपताना, जोपासताना हे आज आपण इथे बघू शकतो. आज महिन्याची एकादशी असल्यामुळे छानशी अशी भक्तांची गर्दी आहे पंढरपुरीमध्ये. देवळाकडे जाताना चप्पल काढ माऊली. या काकांना छान. तुळजापूर. तर मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत आता मित्रांनो आपण, आणि मंदिराचं आपल्याला पश्चिम भाग दिसत आहे. पंढरपुरी नगरीमध्ये एकादशी असल्यामुळे म्हणजे असंख्य लोक आलेली आहेत आणि जवळजवळ इकडे गर्दीची रांग जी आहे ना, म्हणजे गर्दी तर ही वेगळीच आहे, पण जी रांग जी लागली आहे थेट जिथून रांग सुरू होते, माझ्या ह्या डाव्या हाताला तुम्ही जी इमारत बघताय ही 7 मजली इमारत आहे आणि जवळजवळ इथे 7 तास रांगेत तुम्हाला राहून दर्शन होईल असं माहिती पडल्यानंतर आम्ही गेले देखील होतो तिकडे, पण जी रांग इथनं सुरू होते ना ती रांगच बंद केली आहे म्हणजे संस्थानाने. तर आता मुखदर्शन आम्ही केलं आहे आणि संत नामदेवांचं दर्शन घेऊन आता आम्ही जातो आहे चंद्रभागेजवळ. आणि कारण की जास्त वेळ घालवण्यात, कारण की आता जर इथे वेळ घालवला तर पुढचे आमचे देवस्थान तिथे आम्हाला ते व्यवस्थित दर्शन मिळणार नाही आणि वेळेत पोचलो नाही तर राहण्याची वगैरे सोय ती पण थोडंसं सगळं डिस्टर्ब होईल. त्यासाठी आम्ही इथून लवकरात लवकर आता दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर आता आपण जातो आहे चंद्रभागेच्या दर्शनासाठी. ह्यांच्याकडे साचे तुला पाहिजे होता ना, तसावाला पाहिजे रे असा. हा बघू थांबा, आलो. मित्रांनो, जे गंधाचे साचे असतात ना, चंद्रकोर म्हणा, महादेवाचा, त्यानंतर शंख म्हणजे त्रिशूळ, डमरू आणि हे जे सिम्बॉल्स असतात ना थापे, ते तिकडे होते. तर त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. आणि आता आपण समोर पाहतोय चंद्रभागा आणि नदीजवळ आता आपण जात आहोत चंद्रभागेजवळ. तुम्ही जर येणार असाल पंढरपुरात किंवा अजून कुठल्या तीर्थक्षेत्रात, नक्की ते दिवस बघा. सुट्टीचे दिवस असतील किंवा काही सण असेल किंवा सुट्टी गीत असेल, एकादशी जशी झाली, असं काही असेल तर आवर्जून सांगेन मित्रांनो,
त्या टायमाला तुम्ही अशा मोठ्या तीर्थक्षेत्राजवळ जाऊ नका का, तर भक्तांची भरपूर गर्दी असते, त्यामुळे दर्शन आपलं व्यवस्थित होत नसतं आणि आपण एवढं सगळं प्रवास करून जातो आणि दर्शन नाही मिळालं म्हणजे मुखदर्शन फक्त घ्यावं लागतं आणि आपल्याला परत जावं. आवर्जून सांगेन तुम्ही म्हणजे नुसतं दर्शन असं नाही, इतर गोष्टी पण आहेत, राहण्याच्या सोयी असतात, हॉटेल्स, रूम, हे याचे म्हणजे दर पण नेमकी भरपूर वाढवले असतात, कारण की सीझन असल्यामुळे ना त्यांना उत्पन्नाचं साधन पण तेवढंच असतं, त्याच्यामुळे ते पण त्या गोष्टीचा म्हणजे उपयोग करू शकतात. म्हणजे छोटी गरज आहे प्रत्येकाची. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की अशा तीर्थक्षेत्र जर आपल्याला करायचे असतील तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजे आवर्जून दिवशी मगाशी म्हटलं सण देवार वगैरे पकडून मधोमध जरी आपण कधी आलो ना तर तुम्ही छान सगळं तुम्ही बघू शकाल ना. खूप गर्दी आहे आणि भरपूर आजूबाजूला एवढा आवाज आहे ना, माझा आवाज देखील तुम्हाला खूप कमी येतो. तर आता पुढचे जे ठिकाण आहेत हे एकदम मी फास्ट फॉरवर्ड करतो, पटापटा बघूया आणि लगेच आपल्याला दुसरीकडे पळायचं तुळजापूर. तर आता आपण दर्शन घेऊ चंद्रभागा. तर मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर आम्ही हॉटेल सद्गुरू सखाराम येथे सर्वांनी भोजन केलं आणि एक तर स्वस्त माफक दरामध्ये इकडे जेवण आपल्याला उपलब्ध आहे. 160 रुपये आणि 140 रुपये असे 2 थाल्यांची पद्धत आहे, ज्याच्यामध्ये 160मध्ये तुम्हाला 2 भाज्या जास्त मिळतात आणि चपाती अनलिमिटेड, तसंच राईस तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल आणि 140वाल्या थालीमध्ये फक्त जेवढं दिलं जातं तेवढंच, म्हणजे त्याच 3 चपात्या असतात आणि डाळ भात म्हणजे डाळ असेल, राईस असेल आणि 2 प्रकारच्या भाज्या आणि 1 स्वीट असेल आणि लोणचं इत्यादी आपल्याला मिळतं. आणि दुपारचं पण किंवा आम्ही जेवढं पण जेवण केलं आहे ते आपण त्याचा खर्च पण मी तुम्हाला सांगेन. प्रत्येकी आम्ही 30 लोकांचं टोटल आम्हाला जो खर्च आला आहे तो 3000 राऊंड फिगर आपण मी तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे 3 ते 3,500 इतका आला एका दिवसाचं, म्हणजे एका वेळेचं जेवण. आणि पुढे जसं आम्ही जेवण केलं होतं ते प्रत्येक तुम्हाला वेळेला मी तुम्हाला त्या ठिकाणचं तुम्हाला सांगेन. तर बघू शकता हा बंगला, या बंगल्यामध्ये आमची राहायची व्यवस्था केली आहे. तर राहायच्या व्यवस्थेमध्ये बघूया, इथे फक्त आंघोळी, त्याच्यानंतर फ्रेश होण्यासाठी हे घेतलं होतं आम्ही.
पूर्ण कुटुंबासाठी तर अशी जागा आहे. फ्लोरिंग आहे. जशी वारकऱ्यांची व्यवस्था असते इथे राहण्यासाठी. इथे बाथरूम वगैरे असंच आहे इथे. माणसं बसायचं काय, वर हॉल आहे, खाली हॉल आहे, इथं रूम आहे, इथं रूम आहे. आणि सगळीकडे बाथरूम टॉयलेटची व्यवस्था आहे. चालतंय की मला कार्ड द्या. चालेल. हे इथे आमची सामान ठेवायची व्यवस्था केली. तर काकींचं हे जे आहे ना कार्ड आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो. आता मी इथून निघालेलो आहोत. तरी आमचं 30 माणसांचं फक्त आंघोळी आणि सामान ठेवायला तब्बल 4000 रुपये घेतले. आता मी निघतो इथून तुळजापूरच्या दिशेला. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तुळजापूरला. आणि अधिक माहिती काय असेल तर कमेंट करून विचारा, नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन मी. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुळजापूरला. तुळजापूरच्या दिशेला आता मी निघालो आहे आणि जेवढं मला दाखवता येईल तेवढं नक्की दाखवेल मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.